RT ॲडमिशन 2026-27 सध्या RTमध्ये 2 लिस्ट लागलेल्या आहेत, त्या म्हणजे की पहिली होती रेग्युलर आणि 2 नंबरची होती वेटिंग लिस्ट। तर यामध्ये जेही विद्यार्थी आता नॉट सिलेक्ट होते, ज्यांना लिहून आलेलं होतं की तुम्ही कोणत्याही शाळेमध्ये सिलेक्ट झालेले नाही आहे, म्हणजे नॉट सिलेक्टेड अशा प्रकारे तुम्हाला जे स्टेटसमध्ये आहे हे दिसत होतं। तर या विद्यार्थ्यांचा म्हणजे जेही नॉट सिलेक्टेड विद्यार्थी आहे, तर यांना कोणत्या लिस्टमध्ये नंबर लागेल का किंवा कोणत्या लिस्टमध्ये यांना सिलेक्ट करण्यात येणार का, अशाबद्दल भरपूर जे पालकवर्ग आहे हे विचार करत आहे आणि आपल्या संपूर्ण व्हिडिओवर कमेंट्स करत आहे की सर नॉट सिलेक्टेडचं काही चान्सेस आहेत का। आपण याबद्दल अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि लास्ट इयरचे जरी आपण रेकॉर्ड बघितला तर नॉट सिलेक्टेड विद्यार्थ्यांना चान्स नसल्यासारखेच आहे, कारण पुढील ज्या ही लिस्ट लागणार आहे 2 ते 4 लिस्ट लागेल आणि त्या पूर्ण लिस्टमध्ये संपूर्ण विद्यार्थी सिलेक्ट करण्यात येणार, ते म्हणजे फक्त वेटिंगवाले। कारण जर तुम्ही साईडवर आले तर साईडवर तुम्ही संपूर्ण अपडेट बघू शकता। तुम्ही जर साईडवर आल्यानंतर इथे तुम्हाला RT 2026-27 स्टेटस असं एक ऑप्शन दिलेलं आहे, इथे तुम्ही क्लिक करा। इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण डिस्ट्रिक्टचे नाव दिसून पडेल, RTचे किती स्कूल आहे, किती व्हॅकन्सी आहे, टोटल अप्लिकेशन किती आलेले आहे, टोटल सिलेक्शन किती झालेले आहे आणि सध्या आजच्या तारखेमध्ये किती जागा ह्या कन्फर्म झालेल्या आहेत। आता एक जर उदाहरण बघितलं आपण पहिलं अहिल्यानगरचं, यामध्ये टोटल अप्लिकेशन 9243, सिलेक्शन झालेलं आहे 3641, सध्या ॲडमिशन झालेलं आहे कन्फर्म 1527। क्लिअर, अशा प्रकारे तुम्ही तुमच्या जिल्ह्याचे चेक करू शकता। ही लिस्ट आहे रेग्युलर म्हणजे पहिली लिस्ट। आता यानंतर ज्या लिस्ट लागेल 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर XYZ, तर या लिस्ट कोणत्या लागणार आहे इथून तुम्ही अंदाज लावू शकता की नॉट सिलेक्टवाल्यांची लिस्टचं ऑप्शनच दिलेलं नाही आहे। बघा इथे क्लिक केल्यानंतर बघू शकता ही रेग्युलर लिस्ट आहे आणि यानंतर कोणत्या लिस्ट आहे बघा, सिलेक्शन फ्रॉम वेटिंग लिस्ट 1, वेटिंग लिस्ट 2, वेटिंग लिस्ट 3 आणि वेटिंग लिस्ट 4, म्हणजे वेटिंगच्या 4 लिस्टचं ऑप्शन यामध्ये दिलेलं आहे स्टेटसमध्ये। आणि यावरती जर क्लिक केलं सध्या तर तिथे 00चं ऑप्शन आहे, म्हणजे कोणतीही जागा सिलेक्ट नाही आहे आणि कोणतीही जागा कन्फर्म नाही आहे, तिथे 00 दाखवण्यात येत आहे। आणि फक्त रेग्युलरमध्ये सध्या जेवढे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहे त्याच नंतर जेवढ्या विद्यार्थ्यांचे ॲडमिशन कन्फर्म झालेले आहे जिल्ह्यानुसार, शाळेनुसार नाही, शाळेनुसार आपण जो लास्ट व्हिडिओ दिलेला होता त्यानुसार बघू शकता तुम्ही, हे जिल्ह्यानुसार आहे की टोटल जिल्ह्यामध्ये किती जागा ह्या फायनल कन्फर्म झालेल्या। जर तुम्ही आता सेकंड लिस्ट म्हणजे वेटिंग लिस्टला जर क्लिक केलं, इथे रिलोड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे सध्या सिलेक्शन 0 आणि कन्फर्म 0 आहे, अशा प्रकारे ऑप्शन आहे। तर यामध्ये नॉट सिलेक्टवाल्यांचा कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाही आहे, त्यामुळे जेही विद्यार्थी नॉट सिलेक्ट आहे तुमचे चान्सेस खूपच कमी आहे, म्हणजे नसल्यासारखे म्हणू शकतो आपण। कारण की विचार करा, जेवढे विद्यार्थी अंदाजे सिलेक्ट करण्यात आलेले आहे म्हणजे 1,05,811 म्हणजे 1 लाख पकडा, यामध्ये 86,000 विद्यार्थी वेटिंगवाले आहे। आता यामधले 86,000 विद्यार्थी जेव्हा कॅन्सल होतील हे 86,000 विद्यार्थी इथे परत घेण्यात येणार। तर जेही विद्यार्थी नॉट सिलेक्ट आहे त्यांचे चान्स मी खरं सांगतो खूप कमी आहे। तुम्ही आपला प्रवेश म्हणजे प्रोव्हिजनल ॲडमिशन कुठेतरी घेऊन ठेवा, जेणेकरून वेळेवर तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही। आणि जेव्हाही ॲडमिशन प्रोसेस संपेल म्हणजे कोणती RTची, तर तुम्हाला वेळेवर प्रवेश मिळणार नाही अशी परिस्थिती यायला नको। त्यामुळे ज्यांनाही नॉट सिलेक्ट असेल त्यांनी आपला ॲडमिशन म्हणजे आपल्या पाल्याची ॲडमिशन कुठेतरी कन्फर्म करून ठेवा, कारण की यामध्ये वेटिंग लिस्टच लागणार आहे। पुढील ज्याही लिस्ट लागेल 1, 2 म्हणजे 1 तर लागलेली आहे जी रेग्युलर होती, 2, 3, 4, 5 असे ऑप्शन दाखवले आपल्याला स्टेटसमध्ये। तर त्या प्रकारे जर आपण बघितलं तर त्यामध्ये वेटिंग सिलेक्शन लिस्टच दिलेलं आहे, बाकी नॉट सिलेक्टवाल्यांचं किंवा एक्स्ट्रा लिस्टबद्दल कोणतंही ऑप्शन दिलेलं नाही आहे। तर अशाबद्दल एक अपडेट होती। जरी तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही जे तुमचे व्हेरिफिकेशन सेंटर आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही संपूर्ण माहिती घेऊ शकता, त्यांना सुद्धा विचारू शकता की सर नॉट सिलेक्टेड आलेला आहे तर कोणत्या लिस्टमध्ये चान्स आहे का, त्यांच्याकडून तुम्ही सुद्धा माहिती घेऊ शकता कन्फर्मेशन म्हणून। कारण की RTच्या साईडला टोल फ्री नंबर नाही आहे, ईमेल ID आहे आणि ईमेल जर केला तर ईमेलचा 15 दिवस रिप्लाय येत नाही, त्यामुळे ईमेल करून काही फायदा आहे नाही। कारण की तुम्ही जर आज ईमेल करसाल तर संपूर्ण प्रोसेस संपून जाईल, तेव्हा तुम्हाला ईमेलचा रिप्लाय येणार, त्यामुळे ईमेल करून काही फायदा नाही RTला। आणि त्यांनी टोल फ्री नंबर दिलेला नाही आहे, जर टोल फ्री नंबर दिलेला असता तर त्यावरती आपण माहिती घेऊन जेही आपले अडचणी आपण दूर केलेल्या असत्या, परंतु त्यांनी ही पण फॅसिलिटी विद्यार्थ्यांना किंवा पालकवर्गांना दिलेली नाही आहे। त्यामुळे पुढील लिस्टमध्ये आता जेही विद्यार्थी वेटिंगमध्ये असेल त्यांनी वेट करा, एक लिस्ट तरी लागू द्या, कारण की टोटल स्टेटसनुसार 4 लिस्टचा उल्लेख करण्यात आलेला आहे। तुम्ही एक लिस्ट तरी वेट करा। ज्यांचेही वेटिंग नंबर 1 ते 10 मध्ये आहे त्यांनी तर 100% वेट करा। तुम्ही जर नाही लागला तर तुम्ही नंतरचा पर्याय निवडा, परंतु एक लिस्ट तरी वेट करा असं आमचं म्हणणं आहे। कारण कसं आहे की
किती विद्यार्थ्यांचा प्रवेश हा कॅन्सल करण्यात येतो रेग्युलर राऊंडमध्ये हे मी सांगू शकत नाही, तुम्हाला कोणीच सांगू शकत नाही. की एखाद्या शाळेमध्ये 50 जागा आहे, तिथे 50 विद्यार्थी आहे, या 50मधून किती विद्यार्थी काही कारणास्तव कॅन्सल होणार, डॉक्युमेंट्स आहे, लोकेशन आहे, फॉर्ममध्ये चुका आहे, भरपूर असे ऑप्शन आहे. यामधून 50मधून विद्यार्थी 30ही कॅन्सल होऊ शकते, 10ही कॅन्सल होऊ शकते, 5ही कॅन्सल होऊ शकते. जेवढे विद्यार्थी कॅन्सल होणार तेवढे विद्यार्थी वेटिंगमधले सिलेक्ट करण्यात येणार त्या स्कूलमध्ये, ज्या स्कूलमध्ये तुमचा वेटिंग क्रमांक मिळालेला आहे तुम्हाला. अशी ही प्रोसेस चालेल. त्यामुळे वेट करा, दुसऱ्या लिस्टचा वेट करा वेटिंगवाल्यांनी, आणि नॉट सिलेक्टवाल्यांनी आपला प्रवेश कुठेतरी तात्पुरता तरी कन्फर्म करून ठेवा, जेणेकरून वेळेवर तुम्हाला धावपळ होणार नाही. RTमध्ये ही एक अपडेट होती. नॉट सिलेक्ट आणि वेटिंगमधला जो डिफरन्स होता पालकांपर्यंत पोहोचायचा होता. तुम्हाला याबद्दल काही समजलं नसेल तर कमेंट्स करा. कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार, आणि RT ॲडमिशन 2026-27 बद्दल जीही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.